आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे वसुबारस, तर वसुबारसाच्या सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. बघा, वसुबारस आज आहे. वसुबारसाच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, आपल्या बाळासाठी गाय वासरांची पूजा करायची असते. ती कशी करायची या संदर्भातील माहिती दिली आहे. उद्या आहे धनतेरस. धनत्रयोदशी याच दिवशी धनाचे अतिशय साधे पण तेवढेच प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जी काही दुःख असेल, कुठली पण इच्छा असेल, काही संकट असेल, जर कोणी तुमचा हितशत्रू त्रास देत असेल, पैशांसंबंधित काही अडचण असेल, आणि जर तुम्ही हे सातत्याने केले आणि जर तुम्ही विश्वासाने केले तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तर ते कुठले ते आज आपण बघूयात. सगळ्यात आधी धनतेरसच्या दिवशी म्हणजे उद्या धनतेरस आहे 18 ऑक्टोबर 2025, वार शनिवार आहे. धनतेरस आहे. धनतेरसच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरी, कुबेर, लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा करत असतो. पण धनतेरसच्या दिवशी धनाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच धनाचे उपाय, ज्याला आपण धन म्हणतो, याच धनाचे उपाय उद्या तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी करू शकता. फक्त मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर अर्थात कुठलीच कुठलीच सेवा तुम्हाला करता येणार नाही. आता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. बघा, आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरात उद्या आपण थोडेफार धने आणणारच आहोत. संध्याकाळी कुबेराची पूजा झाल्यावर आपण जिथे धन्वंतरींची पूजा करत असतो, जिथे माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो, तर तिथेच बोळके, ज्याला लोटके म्हणतात, आपण उद्या धान्यांची पूजा करणार आहोत. तर एक लोटकं घ्या किंवा एक बोळकं घ्या. आता प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक समाजामध्ये बोळक्याला किंवा लोटक्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात, पण आमच्याकडे ह्याला लोटके म्हणतात. तर त्या लोटक्यामध्ये तुम्हाला ते लोटकेवर धने घ्यायचे आहेत. धने तुम्हाला पूर्ण लोटके भरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्या लोटक्याला आपल्याला बाहेरून स्वस्तिक काढायचं आहे आणि लोटक्याच्या आतमध्ये तुम्हाला धने पूर्ण भरायचे आहे. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला धने टाकायचे आहे आणि त्या धन्यावर 1 रुपयाचा कॉईन ठेवायचे आहे. हे करून झाल्यावर ते धने माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत. हे तुम्ही पूजा करण्याच्या आधी पण करू शकता. जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करत नाही तर मांडणी करून झाल्यावर सुद्धा करू शकता. तुमची इच्छा जसं तुम्हाला जमेल. पण मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुमची पूजा मांडणी करताना तेव्हाच तुम्ही करा. कारण अर्थात आपण सेवा पण करणार आहोत. भगवान विष्णूंची, धन्वंतरी देवांची आपण भरपूर सेवा करणार आहोत. मग तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. आणि अगदी ज्यांना शक्य नाही होत तर त्यांनी संध्याकाळी मांडणी करून झाल्यावर पण ठेवू शकता. हे ठेवून झाल्यावर त्या धन्याला, त्या 1 रुपयाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची. अर्पण करून झाल्यावर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात ही वर्षभर धनधान्याची कमतरता भासू नये, धनाची कमतरता भासू नये. माझ्याकडे ही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि भगवंतासमोर जेव्हा आपण एखादी प्रार्थना करत असतो ना, आणि खरं तर नेहमी तुमची मान खाली असावी. जेव्हा देव तुम्हाला वरती नेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे तुम्हाला खूप सक्सेस मिळत असतं, तेव्हा तुमची मान खाली असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला खाली मान घालूनच, मग तो व्यक्ती असो नाही तर परमेश्वर असो, प्रत्येकाच्या समोरच तुम्ही झुकूनच तुम्हाला नेहमी आयुष्यभर राहायचं असतं. तर माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनधान्यांची कमतरता कधी भासू नये. कारण याच दिवशी आपण धन आणि धान्य यांची पूजा करत असतो. आणि खरं तर शरीर हे आपलं मोठं धन आहे आणि आपल्याला घरातही धनधान्यांची कमतरता भासू नये म्हणून आपण सप्तधान्यांची सुद्धा पूजा करत असतो. त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला धने ठेवायचे आहेत. ते धने ठेवून झाल्यावर रात्रभर तसेच मांडणी ठेवायचे, कारण उत्त्यावर पूजा आपण दुसऱ्या दिवशी करत असतो. मग काय करायचं, ते जे धने आपण घेतले होते लोटक्यामध्ये, तर ते धने, जो 1 रुपयाचा कॉईन आहे तो तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. नाहीतर बघा, आपण कसं करतो, एखादा आपल्याला लकी कॉईन असतो जे आपल्याकडे, की तो नेहमी आपण जपून ठेवतो की नको काही झालं ना तरी हा मला कॉईन खर्च नाही करायचा आहे, हा मला माझ्याजवळ ठेवायचा आहे. म्हणजे या पद्धतीचा आपण विचार करत असतो की हा खूप लकी आहे, किंवा मला कोणीतरी दिला आहे तो माझ्यासाठी लकी आहे, किंवा मला मंदिरात सापडला आहे तो लकी आहे. मग अशा वेळेस तो जो काही कॉईन आहे तर तो आपण आपल्याजवळ ठेवतो. पण जो पूजेत वापरला होता आपण तो कॉईन, तो तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकत नाही, तर तो तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे. हे करून झाल्यावर जे धने आहेत तर ते धने तुमच्या घरातच तुम्हाला ठेवायचे आहेत. मग कुठलंही काम असेल, मग समजा भाजीसाठी तुम्ही वापरू शकत नाही आणि थोडेसे तुम्ही तरी तुमच्या कुंडीत लावायचे. मग ह्या दिवशी जे तुम्ही माता लक्ष्मीला जे धने अर्पण केले आहेत ते तुम्हाला तुमच्या कुंडीत 101 धने तरी तुम्हाला लावायचे आहेत. अगदी जास्त लावले तर उत्तम, नाहीतर, आणि जर तुमच्याकडे मोकळं पटांगण असेल, भरपूर जागा असेल, तर तुम्ही अर्थात सगळे धने तुमच्या त्या मातीमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तर मातीमध्ये पेरून द्यायचे आहेत.
आणि नक्कीच त्या धन्यापासून जी कोथिंबीर तयार होईल ती तुम्हाला ग्रहण करायची आहे. आता ज्यांचे छोटे घर आहे किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये एवढी जागा तर मिळत नाही की आपण एवढे सगळे धन म्हणजे बाहेर लावू शकतो, कारण आपण लोटक्यात जरी धणे भरपूर घेतलेले असणार आहे. मग अशा वेळेस थोडेसे धणे तुम्ही तुमच्या कुंडीत लावू शकता. बाकीचे जे धन आहेत ते तुम्ही घरात वापरू शकता. आता घरात वापर करायचाच, कारण त्याचा वापर झाला पाहिजे, नाहीतर अर्थात त्याचा वापर नाही झाला तर ते धने काही काळानंतर खराब होऊन जातात. म्हणून याचा वापर तुम्हाला करायचा आहे. हा झाला पहिला उपाय. उपाय दुसरा, सांसारिक अडचणी खूप असतात आणि आपल्याला आपल्या संसारामध्ये सुखाचा संसार व्हावा किंवा स्वतःचं घर व्हावं, स्वतःचं लग्न व्हावं, स्वतःला संतान प्राप्ती व्हावी किंवा गाडी व्हावी, अशा म्हणजे खूप इच्छा आपल्या असतात आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. तर ह्या दिवशी धनतेरसच्या दिवशी एक सुंदर उपाय तुम्हाला करायचा आहे. एक तुम्ही पांढरा कोरा कागद घ्या. अगदी कोरा कागद घेतला तरी चालेल, म्हणजे ज्याला आपण चित्रकलेची वही किंवा ड्रॉइंग नोटबुक म्हणतो ना, तर एकदम तसा कोरा कागद घ्यायचा आहे. किंवा नाही मिळालं तर म्हणजे बघा, कोरा कागद घ्यायचा त्याच्यावर कुठल्याही लाईन्स नसतात. अगदी तो जो कोरा कागद नसेल तर लाईनवाला कागद म्हणजे जी नोटबुक असते ती तुम्हाला घ्यायचे. छोटंसं ते कट करून घ्या किंवा संपूर्ण पान घ्या, अर्ध पान घ्या, तुम्हाला जसं त्या पद्धतीने त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे. आता समजा मला असं वाटतं की माझं घर झालं आहे, मला स्वतःचं घर पाहिजे किंवा मला गाडी पाहिजे, तर मग आपण कसं म्हणणार, फ्युचर टेन्समध्ये म्हणत, म्हणजे भविष्य काळात आपल्याला ते म्हणायचं आहे. तर बघा, आपण म्हणत लहानपणापासून ऐकत आलो की चांगलं विचार कर, तू चांगलं बोल, तुझं चांगलं होईल. तर तू तुझं चांगलं विचार, आपलं जेव्हा निगेटिव्हिटीमध्ये असतो तेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात की तू चांगला विचार कर, तू वाईट विचार करू नको. कारण जसं विचार करता आपली जशी विचारसरणी असते त्या पद्धतीने घटना घडत असतात. मी जसं युनिवर्सला देणार तसंच मला मिळणार. मी जर वाईट दिलं तर मला वाईटच मिळणार. म्हणून या धनतेरसच्या रात्री अगदी संध्याकाळी तुम्ही प्रत्येकाने हा उपाय केला तरी हरकत नाही. किंवा मला सक्सेस मिळाला आहे, मला या एक्झाममध्ये इतके मार्क्स मिळाले, किंवा माझं घर झालं आहे, मी गाडी घेतली आहे, असं फ्युचर टेन्समध्ये भविष्य काळामध्ये आपल्याला बोलायचं आहे. आता समजा माझं स्वतःचं घर झालं आहे, तुम्ही लाल पेनाने लिहा. काळा पेन सोडून तुम्हाला कोणत्याही कलरच्या पेनने लिहायचं. मग लाल लिहा, हिरवा लिहा किंवा निळा, कुठल्या पण पेनने तुम्हाला ते लिहायचं आहे, तुमची विश. आणि त्याच्यावर तुम्हाला 4 ते 5 धने ठेवायचे, त्याची घडी घालायचे, म्हणजे तो जो कागद आहे त्याची घडी घालायची. आणि तुम्ही तुमच्या घराची उत्तर दिशा, आपल्याला आपल्या घराची उत्तर दिशा माहीत असेल तर त्या उत्तर दिशेच्या कोपऱ्यात, मग जर त्या कोपऱ्यात तुमचं कपाट असेल किंवा काहीतरी असेल त्याच्यावरती तुम्हाला रात्री ठेवून द्यायचं आहे. बघा, उद्या रात्री तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता उत्तर दिशा का, अर्थात उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून आपण नेहमी म्हणत असतो ना, उत्तर दिशा ही प्रगतीची दिशा आहे. म्हणून तुमच्या घराची उत्तर दिशा म्हणजे आता आपलं जे घर आहे, जे घराचं जे ब्रह्मस्थान आहे, माझ्या घरातला जो मध्यभाग आहे तिथून माझी जी उत्तर दिशा आहे तिथे मीही विष ठेवणार. म्हणजे तुम्ही ती कागदाची पुडी किंवा कागद जो घडी केलेला आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही हे नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा छान अनुभव येईल. आणि अर्थात तुमचे जे प्रयत्न, तुमचे कष्ट तेवढेच महत्त्वाचं आहे. तर हे करून झाल्यावर धनतेरसच्या रात्री तुम्ही हे जे केलं, अगदी तुम्ही 7, 8, 9, 10पर्यंत कधी पण करा. हे करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तो जो कागद असणार आहे ती चिठ्ठी तुम्ही एका मोकळ्या जागी टाकून देऊ शकता. मोकळ्या जागी म्हणजे समजा आता घराच्या बाहेर तुम्ही ते टाकून देऊ शकता, किंवा मग ते जे काही धने आहेत तर ते धने तुम्ही मोकळ्या ठिकाणी टाकून देऊ शकता. आणि अगदी तो कागद आहे तो तुम्ही फाडून देऊ शकता. ज्यांची इच्छा आहे तो कागद पण तसाच ठेवायचा. मग ते कागदासहित धने तुम्ही मोकळ्या जागी कुठे पण टाकून देऊ शकता. का ते फाडायचं कागद? कारण बघा, ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आज मी जी काही इच्छा माझी बोलली आहे ती माझी उद्या इच्छा पूर्ण झाली असंच मनात आणायचं आणि ते तुम्ही फाडून टाकायचं. आणि ते जे काही धने आहेत ते तुम्ही कुठेही मोकळ्या जागेत ते तुम्ही टाकून देऊ शकता. जर तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या मातीमध्ये, कुंडीमध्ये अगदी 4-5 धने असणार आहेत, आपण ते तुम्हाला त्यात टाकून द्यायचं आहे. तर या पद्धतीने जेवढे धन ते वाढेल तेवढ्या तुमची इच्छा पूर्ण होतील असं म्हणतात. तुम्ही नक्कीच हा उपाय करा. तर हे उपाय आपण वर्षातून एकदाच करत असतो, म्हणून उद्या खूप जास्त महत्त्व आहे धनतेरसला. तर बघा, तिसरा उपाय, नेहमी आपल्याला कोणी ना कोणी बघा त्रास देत असतो, जो मानसिक त्रास देतो, जो शारीरिक त्रास देतो. मग तो अगदी घरचा असो नाहीतर बाहेरचा असो. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतो कोणीतरी खूप टॉर्चर करत असतं आपल्याला, की त्याच्यामुळे हरासमेंट होते, किंवा कोणाला त्रास देता, खूप टॉर्चर करतं, की आपल्याला हितशत्रू असतो की ह्या व्यक्तीमुळे मला खरंच त्रास होतोय. अगदी तो जवळचा असो, घरातला असो, लांबचा असो, कोणी पण असो, त्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून सुद्धा एक तुम्हाला उपाय करायचा आहे.
तो काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. बघा, या दिवशी तुम्हाला एक चिठ्ठी घ्यायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये पण हेच लिहायचं आहे. आता समजा XYZ व्यक्ती आहे, तो मला आता त्रास देत नाही आहे, त्याच्याबद्दल वाईट लिहायचं नाही. पण आता समजा कोणतं आहे, समजा XYZ मला त्रास देत नाही आहे, किंवा तुमचा नवरा जरी असेल तर तुमचा नवरा मला म्हणजे माझा नवरा मला त्रास देत नाही, माझी सासू मला त्रास देत नाही, ती मला खूप जीव लावते, किंवा माझा नवरा मला जीव लावतो, असं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. सगळं चांगलं बोलायचं या पद्धतीने. आणि हे बोलून झाल्यावर त्याच्यामध्ये सुद्धा धनी ठेवायचं की ही त्या शत्रूचा त्रास होऊ नये, किंवा कोणीतरी आहे त्याचं वाईट व्हावं असं लिहायचं नाही. समजा एखादा नवरा आहे जो बायकोचा छळ करतो, तिला मानसिक त्रास देत असेल, तर अशा वेळेस तुम्ही हे म्हणू शकता की माझा नवरा मला त्रास देत नाही, असं तो तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे की माझा नवरा किंवा हा व्यक्ती मला त्रास देत नाही, असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यामध्ये पण 2-3 धने तुम्हाला ठेवायचे आहेत. ते धने पण तुम्हाला त्या कागदाच्या पुडीमध्ये बांधायचे आहे. तर आणि हे तुम्ही त्या उद्याच्या दिवशीच करायचं, उद्या रात्री करायचं. आणि ते जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी रात्री, म्हणजे उद्याच रात्री तुम्हाला मोकळ्या पटंगावरती तुम्हाला टाकून द्यायचं आहे. बघा, त्याच दिवशी रात्री, म्हणजे उद्या धनतेरसच्या दिवशी रात्रीच करायचा आहे हा उपाय. आणि त्याच दिवशी रात्री तुम्हाला हा कागद बाहेर टाकायचा आहे. आधीच्या उपायामध्ये सांगितलं होतं तुमची इच्छा, जर काही घर असेल, गाडी असेल, आपल्या इच्छा तर त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी टाकायचे. पण कोणी जर तुम्हाला त्रास देत असेल, कोणी जर तुम्हाला जो फिजिकली मेंटली हरासमेंट करत असेल, तर त्याच्यासाठी हा उपाय आहे. ती चिठ्ठी लिहायची, त्याच्यामध्ये थोडेसे धने टाकायचे, आणि ते धने टाकल्यावर तुमची इच्छा लिहून त्या व्यक्तीच्या त्रासातून माझी सुटका झाली आहे असं बोलून घराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. आपण हा उपाय करत असताना कोणाला त्रास होणार नाही, कोणाच्या दारात टाकायचं नाही, कोणाच्या घरासमोर टाकायचं नाही, मोकळ्या पटंगात तीच चिठ्ठी डायरेक्ट तुम्हाला टाकून द्यायची. त्या चिठ्ठीमध्ये अर्थात धने असणार आहेत, ती तुम्हाला चिठ्ठी व्यवस्थित बांधायची आहे, म्हणजे पुडी करायची, आणि त्याची घडी घालणं किंवा ती चिठ्ठी तुम्हाला बांधायची आणि मोकळ्या ठिकाणी तुम्हाला ती टाकायची आहे. ही सुद्धा खूप प्रभावी आहे. हा उपाय जो काय आहे तो खूप प्रभावी उपाय आहे, जो धनतेरसच्या रात्री. एकतर तुम्हाला धनाला खूप जास्त महत्त्व आहे, आणि जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ते जर तुम्ही केले तर नक्कीच हितशत्रू आहे, नाहीतर ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते. लक्ष्मीप्राप्ती बघा, लक्ष्मीप्राप्ती होते. लक्ष्मी खूप चंचल आहे, पण ज्या घरात प्रामाणिकपणे कष्ट केला जातो, ज्या घरात लेकीसुनांना त्रास दिला जात नाही, ज्या घरात लेकीसुना खळखळून हसतात, ज्या घरात कर्त्या स्त्रीला त्रास दिला जात नाही, ज्या घरात कर्त्या स्त्रीचा अपमान केला जात नाही, त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तर नक्कीच तुम्ही हे उपाय मी जे काय सांगितले ते तुम्ही नक्कीच करून बघा. याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल, आणि अनुभव आला तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही प्रश्न असेल तर मला नक्की कमेंट करून विचार. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.